आणि थेट चर्चेला सुरुवात करूयात। माझ्याबरोबर आता नाणारचा व्यवहार या विषयावरती चर्चा करता विनय नातू आहेत, भारतीय जनता पक्षाचे आमदार। आपण त्यांचे स्वागत करूयात। विनयजी, या चर्चेमध्ये तुमचं स्वागत। माजी आमदार विनय नातू आपल्याबरोबर आहेत। डॉक्टर निलेश राणे माजी खासदार माझ्याबरोबर या चर्चेला आहेत। राणे साहेब, तुमचंही स्वागत या चर्चेमध्ये। डॉक्टर नीलम गोरे आमदार आणि प्रवक्त्या शिवसेनेच्या आपल्याबरोबर या चर्चेमध्ये आहेत। नीलमताई, तुमचंही स्वागत। नमस्ते, जय महाराष्ट्र। डॉक्टर निलेश राणे, कोकणाच्या जनतेला नक्की वाली कोण आहे? जैतापूर, नाणार असे सगळे प्रकल्प जर झाले, देवगडचा हापूस जाईल, तिथली मासळी जाईल, पर्यटनाचं काय होईल याची चिंता आहे। आता हायवे होतोय, अधिकाधिक पर्यटक तिथे येतील अशी शक्यता असताना अशा पद्धतीनं एजंट्स येतात, ते एजंट्स जमिनीच्या खरेदी करतात, कोकणी माणसाच्या हातची जमीन जाते। कोकणच्या जनतेच्यासाठी राणे कुटुंब काम करतं असं आपण, आपले वडील कायम लोकांच्यापर्यंत जाताना सांगत असतात। आता जो खासदार विनायक राऊतांनी आरोप केला त्याच्यामध्ये ते असं म्हणतात याच्यामध्ये राणेंची किती माणसं आहेत ते मी दाखवून देईन। तुम्ही त्यांच्यावरती आरोप केलेला आहे, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे आणि या सगळ्याला विरोध का राणे कुटुंबाचा? पहिलं तर तुम्ही जे सांगितलं खासदार विनायक राऊताचं सांगतो। कसं आहे, खासदार विनायक राऊत हा अडाणी माणूस आहे, तो त्यांच्या त्या लेवलचेच ते आरोप करणार। बौद्धिक त्यांच्याकडून तुम्हाला कधी काय ऐकायला मिळणार नाही। आमची कुठली लोकं असली किंवा नावं असतील त्यांच्याकडे, त्यांनी जाहीर करावं आणि लोकांनी त्यांच्यावर ज्या केसेस टाकायच्या ते टाकावे। आम्ही त्यांना हकलवल्यासारखंच आहे, हे तुम्हाला मी जाहीर सांगतो। मी तुम्हाला काय नावं देतो शिवसैनिकांची, जे आता शिवसेनेच्या पदांवर आहेत आणि जेव्हा खरेदी खत करायला जातात रजिस्ट्रार ऑफिसमध्ये, तर तिकडे CCTV वगैरे काही कॅमेरामध्ये त्यांची ती काही चेहरे आले असतील। मी तुम्हाला नावं देतो आणि ते आता पदांवर आहेत, त्यांचीच नावं देतो आणि हे शिवसैनिक आहेत। आदेश आंबोलकर हा माजी पंचायत समिती सदस्य आहे शिवसेनेचा। गणेश लाखन संचालक RDC बँक। सुहास कुवरे तारळचा उपसरपंच आहे। प्रसन्न बापट ह्याचा भाऊ शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे। प्रमोद घाडी उपळे ह्याचा भाऊ सरपंच आहे। या लोकांच्या जमिनी आधीपासून होत्या की नोटिफिकेशन आल्यानंतर घेतल्या? नाही, ऐकून घ्या। हे बघा, हे आता तुम्हाला नोटिफिकेशनचं सांगतो। ह्याची सुरुवात झाली सप्टेंबर 2016 मध्ये, जेव्हा धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं की आता अमुक 51% BPCL, HPCL आणि IOC ह्यांची भागीदारी राहील आणि बाकीची महाराष्ट्र शासन आणि बाकी जे कोण इन्व्हेस्टर असतील त्यांची राहील। हे सगळं झाल्यानंतर 2016ची सुरुवात आहे ही, 2016ला ही सुरुवात झाली। तोपर्यंत हे सगळे, आता तुम्हाला वाटत असेल खासदार तेव्हा काय करत होते, खासदारांना माहीत नाही किंवा गीतेना माहीत नाही, असं होऊ शकत नाही। हे सगळं माहिती होतं, हे मागून त्यांची यंत्रणा सुरू होती। म्हणून तुम्ही जे सांगताय ना नोटिफिकेशन निघायच्या आत हे सगळं कसं झालं, हे चालू झालं केंद्रामध्ये 2016ला आणि 2016 मध्ये जेव्हा सुरू झालं, तुम्हाला अजून एक माहिती देतो, त्याला एक DFR बनवावा लागतो, DFR डिटेल फिजिबिलिटी रिपोर्ट बनवावा लागतो, ज्याच्यासाठी कंपनी नेमण्यात आली इंजिनियर इंडिया लिमिटेड। 2016चं म्हणतोय मी। ह्याच्या अगोदर सौदी अरामको हा एक प्रॉस्पेक्टिव्ह पार्टनर म्हणून तिकडे त्यांना एक प्रायमरी रिपोर्ट दाखवण्यात आला की हा प्रायमरी रिपोर्ट तुम्ही बघा आणि आम्हाला उत्तर द्या। DFR फिजिबिलिटी रिपोर्ट हा एका कंपनीला देण्यात येतो, म्हणजे त्यांचं काम, त्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात येतं। हे सगळं झाल्यानंतर आमदार तिकडचा राजन साळवी हे 2017ला 21 जुलै 2017 आणि हे आलं आहे फ्री प्रेस जर्नलमध्ये की आम्हाला जमिनीचा मोबदला वाढून द्या अशी आमची मागणी आहे। मी इंग्लिशमध्ये वाचतो। PAPs have decided to accept the proposed project to be installed in Rajapur. One thing is about the package and we will put in before the minister in a meeting called on Monday at Vidhan Bhavan. When asked about his opposition, Rajan Salvi said, Sangharsh Samiti has decided not to oppose it henceforth. पण लोकांना खरं तर द्यायचीच नाही जमीन, तर संघर्ष समिती आली कुठून हा स्थानिकांचा मुद्दा। आता तुम्ही कसा बोललात, आता म्हणजे त्यांना भाव वाढून पाहिजे होता समृद्धीच्या धर्तीवर। समृद्धीला तुम्ही एकरी 80 लाख रुपये देताय, तर आमच्या इकडे 22 लाख कशाला?
भाव वाढून दिला म्हणजे मागून यांची यंत्रणा सुरू झाली. लक्षात आलं? भाव वाढला त्या बाजूने यांची यंत्रणा खाली जमिनीवर सुरू आहेत आणि ॲग्रीमेंट छापायचं काम सुरू आहे. अच्छा मला सांगा, 14 पैकी 12 ग्रामपंचायती ह्यांच्या आहेत, पालकमंत्री ह्यांचा आहे, खासदार ह्यांचा आहे, आमदार ह्यांचा आहे. दुसरा माणूस ह्यांच्याकडे येऊन अग्रीमेंट छापेल कसा? 14 पैकी 12 ग्रामपंचायती ह्यांच्या. म्हणजे कुठेतरी आता त्यांना सगळं कळतं, तर लोक अंगावर येत आहेत आणि लोक आता हा कार्यक्रम बघतायत आणि लोकांना आणि मी म्हणून जाहीर करतोय, नावांसकट जाहीर केलंय. आपल्या विनायक राऊतांना सांगा, त्यांच्याकडे नावं असतील ना, जाहीर करा, कारवाई करा. आपण नीलम गोरेंच्याकडे जाऊयात. नीलमताई, हा कार्यक्रम करण्यापूर्वी अनेकांशी आम्ही बोललो, सतत नाणारच्या संदर्भात प्रत्येक अपडेट घेतोय. तिथं आमच्या टीम आजच नाही कालच नाही अनेक दिवस आम्ही ग्राउंड रिपोर्ट सगळे दाखवतोय. आपण पाहिले असेल, डॉक्टर निलेश राणेंनी इथं कागदपत्र दाखल केली आहेत, त्या कागदपत्रांवरून नावं घेऊन थेट आरोप केलेली आहेत. या सगळ्याला आता नेमकं काय उत्तर? अत्यंत बिनबुडाचा आणखीन ज्याला आपण म्हणू की जे पुरावे या विषयाच्या संदर्भातले काय आहेत, हे 3 गोष्टी मला इथे सांगायला पाहिजेत. पहिला मुद्दा म्हणजे असा की ज्या ठिकाणी स्थानिकांचा एखाद्या प्रकल्पाला विरोध असतो, तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या भूमिकेनुसार शिवसेना विरोध करत असते. इथे मला उदाहरण द्यायला पाहिजे सिंधुदुर्गामधल्या चिपी एअरपोर्टच्या संदर्भामध्ये. मुळामध्ये जेवढी जमीन लागणार नाही तेवढी जमिनीवरती जर का पेन्सिलने उतारे करून ठेवले असतील, तर जेवढी जमीन लागेल तेवढीच घ्या, ही जी ग्रामस्थांची मागणी होती त्याच्यानुसार शिवसेनेने भूमिका घेतली आणि त्याप्रमाणे आम्ही त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला सहकार्य केलं, मागणी केली आणि तशा दृष्टिकोनातून आम्ही त्यासाठी सुद्धा भूमिका सरकारच्या एका अर्थाने. नाही, पण तिथे ताई आधीपासून लोकांच्या मनामध्ये काय आहे शिवसेनेला कसं कळत नाही. नंतर लोक म्हणतील तशी शिवसेनेची भूमिका कशी बदलते ताई? तिथे लोकांना जमिनी आधीपासून द्यायच्याच नाहीये. अजित, मला पूर्ण माझं ऐकून घ्या. मुळामध्ये शिवसेना काय होतंय माहितीये का, एक तर उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परिस्थिती आहे. हे जे काय बोलतायत ना, शिवसेना अमुक आहे, शिवसेना तमुक आहे, मुळात मुद्दा असा आहे की ग्रामपंचायतीचे सरपंच शिवसेनेचे असतील, पालकमंत्री शिवसेनेचे असतील, तरी ह्या लोकांची जी भूमिका आहे राणे कंपनीची, की हे जणू पालक नसून मालक आहेत, ही शिवसेनेची भूमिका नाहीये ना. दुसरं मला तुम्ही असं सांगा, राज्यघटनेमध्ये जर का लोकांना पुरावे द्या ना, कशाला उगाच उडवाउडवीची उत्तरं देत आहे? पुरावे द्या ना. मी उडवाउडवी करत नाही, माझं उडवाउडवीची उत्तरं देत आहे. आम्ही नावानिशी जाहीर केलं, तुम्ही जाहीर करा ना. अवतार काय म्हणतात ते ऐकू ना. अच्छा, तुमचे खासदार येऊ शकत नाही, आज मुंबईत असून तुमचा खासदार येऊ शकत नाही, प्रवक्त्यांना पाठवतो, म्हणजे ह्याच्यामध्येच लोकांना कळलं ना खरं काय खोटं काय ते. त्यांची बाजू, खासदारांनी भूमिका का नाही मांडली? त्यांची बाजू आपण ऐकून घेऊया. ते प्रवासामध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईमध्ये असून माणूस कसला प्रवासामध्ये असतो? अहो निलेशजी, तुम्ही जरा 2 मिनिटं जरा गप्प बसला. मी तुमच्यावर वैयक्तिक टीका केलेली नाही. तुम्ही माझं नाव घेतलंय, माझं आडनाव घेतलंय म्हणून मी तुम्हाला बोललो. माझ्यावर वैयक्तिक टीका करायची नाही, मी तुमच्यावर केलेली नाही. त्यांचं म्हणणं मी विषयावर बोललोय आणि विषयावर मी नावं जाहीर केलेली आहेत. राहणार हे चुकीचं आहे ना तुमचं बोलणं. आपण त्यांचं आधी ऐकून घेऊयात निलेशराव. मुद्दा आहे पूर्ण ऐकून. नाही, ते वैयक्तिक चालले तर मला वैयक्तिक बोलावं लागेल. आपण मुद्दा तर ऐकूया त्यांचा. तुम्ही जे काय भूमिका मांडताय त्याच्या विरोधात मी माझं मत मांडते. वैयक्तिक काही संबंध नाही त्याच्यामध्ये. मालक कोण, हे कोण, तुम्हाला काय कर, तुम्ही भूमिकेवर बोला. अहो तुम्ही कोण सांगणार आहे मला? तुम्ही कोण सांगणार आहे मला? तुम्ही स्वतःला काय समजता? तुम्हाला काय वाटतं? हेच हाच जो प्रकार आहे ना, विषयावर बोलायचं नाही, माझं सगळं फक्त फिरवाफिरवीची उत्तरं द्यायची. माझी विनंती आहे तुम्हाला, एकेरी उल्लेख नको, आपण त्यांना सन्मान देऊया. ताई तुम्हाला बोलण्याची पूर्ण संधी देतो, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण. नाही, माझं स्पष्ट सांगते मी. पहिली गोष्ट, ज्या ठिकाणी ग्रामस्थांनी विरोध केला नसेल त्या ठिकाणी आमचं पूर्णतः सहकार्य असतं त्या प्रकल्पाला. मुद्दा क्रमांक 1. त्यामुळे विकासाला शिवसेनेचा विरोध नाही. दुसरं, अनेक वेळेला ग्रामस्थांना अंधारात ठेवून त्यांना कुठली माहिती न देता काही प्रकल्प आणले जातात. ते प्रकल्प आल्यावर जेव्हा लोकांना वाटतं की नाही आम्हाला याच्यामध्ये आमच्यावर अन्याय होतोय, त्यावेळेला लोक त्यांची भूमिका स्वतःची स्पष्ट करतात त्या संदर्भात जी आहे ती. मी तर उलट असं म्हणेन की विनायक राऊतांनी जी काही माहिती दिली ती झी 24 तासकडे आहे, तुम्ही ती समोर आणली, तुमच्या प्रतिनिधीकडे ती सगळी माहिती आहे. आणि हा प्रकल्प येण्याच्या अगोदर जे काही लोकांनी, दलालांनी किंवा अन्य लोकांनी अशा मोठमोठ्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत त्याच्यावरती बोलायला पाहिजे. जे टीका करतायत त्यांनी ते सोडून
शिवसैनिकांच्या मध्ये कोण लोक तिथे जमिनीच्या संदर्भात काय त्यांचे व्यवहार करत असतील तर ते जर का चुकीचे असतील किंवा बेकायदेशीर व्यवहार असतील, जसं एका महत्वाच्या व्यक्तीने महाबळेश्वरच्या देवस्थानचा चुकीचा गैरव्यवहार केल्यावर हायकोर्टाने ते मंत्री असतील नाही तर माजी मुख्यमंत्री असतील तो रद्द करून टाकला, तसं शिवसैनिकांनी असो किंवा अन्य कोणी असो जर का कुठे जमिनी बळकावल्या ताई, जो शिवसेनेनं आता याच्यामध्ये आरोप केलेला आहे की गुजराती लँड माफिया जे आहेत त्यांनी हजारो एकर जमिनी खरेदी केल्या. हो हो असा आरोप केलाय. पण विनायक राऊतांनी जो आरोप केलाय त्याच्यामध्ये त्यांच्याकडे आता दुसरं असं आहे की आपल्याला ट्रान्सपरन्सी आहे. लँड रेकॉर्डच्या संदर्भामध्ये जी रजिस्टर होतात, जी करारपत्र किंवा ज्याचे व्यवहार ते आज आपलं संपूर्ण संगणकीकरण झालेलं आहे. त्यामुळे विनायक राऊत जेव्हा आरोप करतात तेव्हा ज्या लोकांची नावं जमिनीच्या साठी त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी घेतलेल्या असतील किंवा त्याच्याबद्दलचे व्यवहार केले असतील तर ते सगळे समोर आहेत ना. आणि जी जमीन मुळामधल्या ज्या किमती होत्या त्याच्यापेक्षा थोडंफार जास्त देऊन घ्यायची आणि नंतर स्वतः शेतकरी असल्याचं दाखवून नुकसान भरपाई लाटायची सरकारची 40-40 लाख रुपये, 50-50 लाख रुपये. हे सगळं षडयंत्र ज्या दलालांनी केलेलं आहे त्या दलालांचा जसा विरोध आहे तसं मुळात शेतकऱ्यांना जर का जमीनच द्यायची नसेल तर मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे 20 डिसेंबरला म्हणजे या विधान परिषदेच्या आणि विधानसभेच्या अधिवेशनामध्ये नाणार प्रकल्प आणि जैतापूर दोन्हीवर विधान परिषदेत अगदी आमची पर्यावरणाच्या संदर्भात भरपूर चर्चा झाली आणि तर माननीय सुभाष देसाई सभागृहात होते आणि मी काँग्रेस आणि एनसीपीचे जे लोक टीका करतायत त्यांना एवढंच म्हटलं ते मला थोडक्यात सांगू द्या की जैतापूरच्या वेळेला तर जे जैतापूर आणण्यासाठी आग्रही होते आज तेच पक्ष बोलत आहेत की जैतापूर नको आहे. तर मी म्हटलं नाणार असो किंवा जैतापूर असो ते माननीय मुख्यमंत्र्यांनी रद्द करावं. ठीक ताई, आजचा कार्यक्रम मी पुन्हा सांगू इच्छितो. कोकणी जनतेकरतायत, तिथल्या लोकांच्या ज्या जमिनी जात आहेत त्याच्या करताय. आमचा देवगडचा हापूस आंबा नामशेष होऊ शकतो, तिथला मासेमारीचा व्यवसाय धोक्यात येऊ शकतो. ही काळजी आहे, पर्यावरणवाद्यांना काळजी आहे, तिथल्या कोकणी भूमिपुत्राला काळजी आहे आणि त्याच्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. विनय नातू साहेब, जे समृद्धीमध्ये झालं ते इथं होतंय का? गुजरातचे एजंट्स आले, गुजरातचे मोठमोठे अब्जाधीश लँड माफिया आले, ते कसे आले, त्यांना कसं कळलं काय? हा जो सगळा एकूण आरोपाचा रोख तुमच्या पक्षाकडेही होतोय. कोकणी माणसासाठी इथं सर्व पक्ष एकत्र येतील का? तसं चित्र अजिबात दिसत नाही. इथे एकूण प्रकल्प आणि तो प्रकल्प कशाकरता राबवला जाणार आहे आणि कोणता प्रकल्प आहे याची स्पष्टता लोकांपर्यंत जाणं आवश्यक आहे. आणि या सर्व ॲक्विजिशनच्या प्रोसेसमध्ये जेव्हा 6A नोटीस निघते किंवा याच्यामध्ये पहिली जी मूळ अडचण आहे की एकदा नोटीस निघाल्यावरती नंतरचे खरेदी विक्री व्यवहार करता येतात, ही कायद्यात त्याच्यात तरतूद आहे. आणि ती तरतूद असल्यामुळे हे असे गैरव्यवहार जे खरेदी विक्री व्यवहार नंतर होतात की मग मागण्या स्थानिकांकरता आपण करूच शकत नाही. जर जमीन दुसऱ्या कोणाकडे तरी गेलेली असेल तर स्थानिकांच्या मागण्या ह्या वेगळ्या राहतात. त्यामुळे याच्यामध्ये पहिला शासनानं सुद्धा विचार केला पाहिजे की एकदा 6A लागला की अशा पद्धतीचे जर व्यवहार होत असतील तर त्या जमिनीच्या रकमेचा चांगल्यापैकी हिस्सा 60-40 काही करावा पण तो मूळ मालकालाही मिळावा. जे 6A नोटीस लागला एखादा ऑर्डिनन्स मुख्यमंत्री असं काढू शकतात, सगळे व्यवहार तपासून पाहावे, संशयास्पद वाटल्यास मूळ मालकाला पैसे. सरकार तुमचं नाही असा कायद्यामध्ये सुधारणा करावी लागेल. याच्यात सर्वांनी एकत्र येऊन करावी लागेल. कारण एखादं नोटिफिकेशन निघाल्यावरती अशा पद्धतीचे खरेदी विक्री व्यवहार थांबले पाहिजेत, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा इथे हा विरोध आणि हा भूमिका याच्यापेक्षा नेमकं एकाच या जिल्ह्यात गेल्या 25 वर्षात असे जवळजवळ 3 प्रकल्प रद्द झाले. त्याची कारण तिथे त्या जमिनी लोकांच्या अडकून राहिल्या. मग रत्नागिरीत स्टारलाइट प्रकल्प बंद पडला, तो तसाच राहिला. जयगडमध्ये पेट्रोकेमिकल होणार होता, तो रद्द झाला. त्याच्याऐवजी तिथे आता कोळशावरती आधारित वीज प्रकल्प तिथे उभा राहिला. गुहागर तालुक्यात आणि चिपळूण तालुक्यात MIDC टप्पा क्रमांक 2, 3, 4 इतकं ॲक्विजिशन 10 वर्ष लावलं आणि 10 वर्षानंतर त्याचं डिनोटिफिकेशन झालं. त्यामुळे सरकार ही निरंतर चालत राहणारी प्रक्रिया आहे. सरकार त्या प्रक्रियेमध्ये निर्णय लगेच एक सरकार आलं की ते निर्णय घ्यायला सुरुवात होते असं नाही. निर्णय हे आधीपासून सुरू असतात. तेच निर्णय पुढच्या काळात सरकार म्हणून चालवावे लागतात आणि ते करावे लागतात. त्यामुळे याच्यात त्या प्रकल्पामुळे स्थानिकांचा जर त्रास होणार आहे किंवा तिथल्या लोकांना याच्यातनं काय फायदा होणार आहे हे स्पष्टपणे सांगण्याची आवश्यकता आहे. हा मेसेज
तिथल्या ही पण तुमचं सरकार लोकांपर्यंत आहे, जात तुमचं नाही. सरकार आहे, लोकभावना तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत, राज्याच्या प्रमुख नेत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे का? या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये तुमच्या पक्षाची नेमकी काय भूमिका आहे? तो रेटूनच न्यायचा आहे का? सरकार म्हणून जी सरकारची भूमिका आहे, त्या सरकारमध्ये जे जे सर्व घटक पक्ष आहेत त्या सर्वांची एकत्रित भूमिका आहे. म्हणजे सरकार म्हणून भाजपची एक भूमिका आहे आणि इतर घटक पक्षांची भूमिका नाही, असं कोण म्हणून चालणार नाही. त्यामुळे सरकारमध्ये जे जे घटक पक्ष सामायिक आहेत या सर्वांची एकच भूमिका की सरकारचं काम चालवणं हा एक मुद्दा. आणि स्थानिकांचे जे प्रश्न आहेत, की स्थानिकांचे मुद्दे जे आहेत, निलमताई येतो मी तुमच्याकडे. स्थानिकांचे जे तिथल्या ज्या अडीअडचणी आहेत, कारण तिथल्या 10 किलोमीटरवरती जैतापूरचं ॲक्विजिशन झालेलं आहे आणि त्याच 10 किलोमीटरमध्ये हे ॲक्विजिशन जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात होते तेव्हा स्थानिकांच्या मनात मोठ्या शंका आहेत. याच्या भूमिका आम्ही आमच्या पक्ष एक गोष्ट तर नक्की आहे की स्थानिक माणूस जो आहे तो प्रत्येकाची भूमिका अत्यंत काळजीपूर्वक पाहतोय. या घटनांचं वृत्तांकन करताना ते आम्हाला विशेष जाणवतोय. कोकणातला माणूस जो आहे तो अत्यंत बारकाईनं या सगळ्या गोष्टी पाहतोय सध्या. निलेशराव, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आता भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे. हे थांबवण्याकरता तुम्ही काय करणार? आता हा लढा यापुढं कसा असेल? बघा, प्रत्येक पक्षाची आपापली भूमिका असते. जर कोकणाच्या उरावर कुठला प्रकल्प येणार असेल तर राणे साहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे, तो कोणी काही म्हणावं, आम्ही त्या प्रकल्पाला विरोध करणार. हे क्रमांक 1. लोकांसोबत राहणार, लोकांची जी काय मागणी आहे त्यानुसार आम्ही काम करणार. मग तो विषयांवरचं काय अलायन्स नसतं, अलायन्स सरकारी असतं, तो भाग वेगळा आहे. पण कोकणाच्या मुळावर कोण आलं असेल किंवा तिकडच्या जनतेवर किंवा तिकडच्या विकासावर काय, तिकडच्या फळ प्रक्रिया असेल किंवा तिकडच्या बाकीच्या जीवनमानाच्या ज्या गोष्टी असतील त्याच्यावर कोण आला असेल तर आम्ही काय गप्प बसणार नाही. आणि विरोध आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की आमचा विरोध आहे. तुम्हाला एक पाऊल पुढे जाऊन सांगतो, पण ते शिवसेना तेच म्हणते सर्व लोकांनी उद्रेक व्हायची वाट का बघितली? तुम्ही स्थानिक आहात शिवसेनेची तिथले. भूमिका आता मॅडमच बोलले आहेत की लोकांचा विरोध बघून आम्ही भूमिका बदलत असतो. आमची तशी भूमिका नाही, आमची एकच भूमिका, विरोध म्हणजे विरोध. सगळेजण ऐकतायत विरोध म्हणजे विरोध. आम्ही काय भूमिका बदल पहिल्या दिवसापासून मी सांगतोय. मी कोर्टात जातो, हायकोर्टामध्ये जाऊन येतो तुमच्याकडे, हायकोर्टामध्ये जाऊन मी स्टे घेऊन येतो. तुमची आता मोजणी सुरू आहे, 40% मोजणी पूर्ण झालेली आहे. आता 40% मोजणी जर पूर्ण होत किंवा झाली असेल तर ती थांबवायची प्रक्रिया काय, तुम्ही कोर्टात जाऊन स्टे आणा. मी कोर्टात जायला तयार होतो. पण ह्यांची जी काय अंडी पिल्ली आहेत मुंबईतली किंवा तिकडची, त्यांना लक्षात आलं की आता राणेंना ह्याच्यातला फायदा होणार, तर त्यांनी हे सगळं घडून आम्हाला सांगितलं की तुम्ही कोर्टात नका जाऊ. उद्धवजी ठाकरे जे आहेत ते आम्हाला बैठक देणार आहेत, ते आम्हाला स्टे ऑर्डर आणून देतील किंवा ही ऑर्डर आम्हाला रद्द होण्याची आणून देतील. ठाकरे साहेबांनी 2 त्यांना तारखा दिल्या, एक 22 डिसेंबर आणि एक 5 जानेवारी. 22 डिसेंबरला बैठक झाली, जिथे यांच्या कुठेतरी बैठक झाली असेल. त्या बैठकीमध्ये ऑर्डर मिळाली नाही रद्द होण्याची. 5 जानेवारीला बैठक झाली का नाही माहीत नाही, पण तरीही ऑर्डर आलेली नाही. आता लोकांच्या लक्षात आलं आहे की आता हे सगळं जे चाललं आहे ते फक्त राजकारण चाललं आहे. आता जमिनीवरची वस्तुस्थिती अशी आहे की लोकांना कळलं की बाहेरचे एजंट, पुण्यातले पण एजंट आहेत, कोल्हापूरचे पण एजंट आहेत, गुजरातचे कशाला, पण हे शिरले कसे, तुम्ही शिरायला दिलं कसं? बाकी शिवसेना सोडून नातू साहेबांना विचारा, बीजेपीच्या तिकडे काय असं काय आहे, असं काय नाही. किंवा कुठल्याच पक्षाचं, शिवसेना सोडली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर तिकडे तसं ग्राउंड. या सर्व आक्षेपांचं उत्तर आपण निलमताईंकडून घेऊयात. निलमताई, तुमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वानं आश्वासन दिलं होतं हे सगळं रद्द करून देऊ, 2 आश्वासनं पाळली गेली नाहीत आणि एकूण जे आरोप आहेत त्यांना काय उत्तर द्याला? नाही, मुळामध्ये असं आहे की उलटा चोर कोतवाल को डाटे अशी इथे मला परिस्थिती दिसते आहे. अरे प्रत्येक गोष्टीमध्ये रायगड आणि रत्नागिरी जे जे सुपीक भाग आहेत, ज्या ठिकाणी जमिनीच्या संदर्भामध्ये एक आंबा म्हणा, समुद्रामधून उत्तम येणारे मासे, जे जे भाग आहेत त्याच्यावरतीच जमिनींचे प्रकल्प का आणले जात आहेत हा मूलभूत मुद्दा आहे. आणि म्हणून अजित, तुम्ही जे G24 तासने पुढाकार घेतला या चर्चेमध्ये मी तुमचं अभिनंदन करते. मी तुम्हाला सांगेन की SEZ असेल रायगडचा किंवा डाऊ प्रकल्प असेल, ज्या याच्यामध्ये आम्ही एकदा भूमिका जनतेच्या बरोबर घेतल्यावर आम्ही भूमिका कुठेच बदललेली नाहीये. आणि त्याच्यामुळे एक तर हा अपप्रचार चाललाय की जेणेकरून आम्हालाच कुठेतरी साक्षीदार म्हणून तिथे आरोपीच्या पंजरात बसवून ठेवायचं. दुसरं असं आहे की मी आता आपल्याला बोलले की 20 डिसेंबरला आम्ही सभागृहात चर्चा केली ना, पर्यावरणाच्या विषयावर बोलत असताना समृद्धी महामार्ग किंवा इतर मुद्द्यांवरती काही टीका आडपडद्यावरून आमच्याकडे झालेली होती. त्याच्यावरती सुद्धा आम्ही सांगितलं की कोण
दलाल किंवा कोण वेगळ्या पद्धतीचे एजंट जर का पुढे मागे तुम्हाला दिसत असतील, नाही ताई, या मुद्द्यावर उद्रेक व्हायची वाट पाहिली का गेली? 2 वेळाला शिवसेनेचं शिष्टमंडळ जाऊन भेटणार होतं, हे सगळं रद्द करू वगैरे असं लोकांपर्यंत माहिती होती. त्याचं पुढे काय झालं? याच्यात राजकारण आणण्यात आलं असा जो आरोप आहे त्याला काय उत्तर? माझं पूर्ण ऐकून घ्या. ताई, वेळ थोडा आहे आपल्याकडे म्हणून मी घाई करतो. हो ना, पण म्हणजे तुम्ही 10 वाक्य बोलल्यानंतर मला 1 वाक्य बोलायला देणार, ते 10 लोक थांबवणार. अहो, मी तुम्हाला काय सांगते, सभागृहात जेव्हा मी बोलते आणि सुभाष देसाई असताना माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे मीटिंग घेऊन हे प्रकल्प रद्द करा ही माननीय उद्धवजींची आणि शिवसेनेची भूमिका सांगितल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय असं म्हणालं नाही की ठीक आहे, आमचाही पूर्ण पाठिंबा, आपण सगळेजण एकत्र काम या विषयावरती तरी आपण करूया आणि कोकण जनतेच्यासाठी म्हणून आम्ही सहकार्य करतो. त्यामुळे काय भूमिका, काय सभागृहात जी भूमिका मांडलेली जाते ती आपण धर्मग्रंथ किंवा राज्यघटना घेऊन मांडलेली असते. त्यामुळे ती सत्य भूमिका आहे. आणि माननीय उद्धवजींना भेटल्यानंतर आम्ही आमचा विरोध पोहोचवण्याचं जे काम आहे, माननीय श्री नातू असं म्हणाले की प्रत्येक पक्षाची भूमिका काही वेगळी नाहीये, पण आमचा या प्रकल्पांना विरोध आहे ही भूमिका आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे पोहोचवलेली आहे. सरकार म्हणून एक भूमिका ठरते, सरकारमध्ये जे जे पक्ष सहभागी असतात त्यांची एक भूमिका ठरते. काही मुद्द्यांवरती सरकारमध्ये राहून 2 भूमिका नाही मांडता येणार ना. सरकारमध्ये जर आहोत तर सरकारमध्ये सरकारची भूमिका असेल ती सर्वांना स्वीकारली पाहिजे. त्याच्यावर सरकारमध्ये या संदर्भामध्ये लोकांचा विरोध आहे तर आपली काय भूमिका असावी याबद्दल कधी सभागृहात खुली चर्चा झाली का? ठीक ताई, ती तुम्ही केली. मला कार्यक्रमाच्या शेवटाकडे यायचंय ताई. आता यापुढे शिवसेनेची भूमिका काय असेल? यापुढे या विषयावर शिवसेनेची भूमिका काय असेल? की माननीय मुख्यमंत्र्यांकडून आमची हीच अपेक्षा राहणार आणि आम्ही ती कॅबिनेट असेल किंवा बाहेर असेल ती परत व्यक्त करत राहणार की हे प्रकल्प रद्द करा. आणि ते प्रकल्प रद्द करत असताना इतरच नातू साहेब ठीक ताई, तुमची भूमिका लक्षात आली. हो, निलेश राणेंची भूमिका लक्षात आली. तुमची भूमिका काय असणार या संदर्भामध्ये? याच्यातल्या भाजपची भूमिका, स्थानिक भाजपची भूमिका कोकणचा विचार करताना कोकणचा आता खरा विकासाचा जो मुद्दा पहिला येणार आहे तो मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू झाल्यावरती, खरं ही वाहतूक सुधारल्यावरती कोकणच्या विकासाचा वेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. केवळ नाणारच्या बाबतीमध्ये नातू साहेब आता लोकांना इथे समृद्धीचा मार्ग इथे काढला गेला. मग मुंबई गोवा महामार्ग जर चांगला होतो तर समृद्धी आणि मुंबई गोवा महामार्गात फरक आहे. त्यामुळे इथे मुंबई गोवा महामार्गामुळे कोकणच्या विकासाला वेगळा चालना. नाणारच्या बाबतीत आता भाजपची भूमिका, स्थानिक भाजपची भूमिका, मी वारंवार तेच विचारतोय, काय असेल यापुढे? स्थानिक तिथल्या लोकांचे जे जे प्रश्न आहेत हे शासनासमोर मांडले गेले पाहिजेत आणि ते सोडवले पाहिजेत. लोकांना अंधारात ठेवून कोणतंही काम होता कामा नये. एक मुद्दा, शिवसेनेचे एक मंत्री याच जिल्ह्यातले रिफायनरी प्रकल्प त्याच जिल्ह्यात व्हावा म्हणून दुसऱ्या जागेकरता हो म्हणतात आणि गुहागर तालुक्यात झाला तर तो शुद्ध आहे आणि शिवसेना म्हणते राजापूर तालुक्यात गेला तर तो अशुद्ध आहे. अशा पद्धतीनं 2 भाषा नाही बोलता येणार. गुहागर तालुक्यात राजापूर नातूसाहेब, वेळ आपल्या कार्यक्रमाचे या विषयामधले सर्व मुद्दे लोकांनी अत्यंत गांभीर्यानं लक्षामध्ये घेतलेले आहेत. नाणारचा व्यवहार या कार्यक्रमात आज सर्व भूमिका स्पष्ट झालेल्या आहेत. शिवसेनेनं आपण सभागृहात जी मांडली तीच अधिकृत भूमिका आहे. भारतीय जनता पक्षाच्या नातूंनी सांगितलं की लोकभावनेचा आम्ही आदर करू आणि निलेश राणेंनी थेट या सगळ्याला विरोध दर्शवलेला आहे. नाणारच्या या प्रकल्पामध्ये झी 24 तास कायम सर्वसामान्य जनतेच्या भावनांसोबत असेल. रोकटोकमध्ये आपण सर्व मान्यवर सहभागी झालात. आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.